भव्य भूमिपूजन, कोट्यवधींचा निधीत, पण रस्ता कुठे गायब झाला? पालम तालुक्यातील नागरिकांचा संतप्त सवाल. तब्बल 6,43,00,000 रुपयांचा रस्ता नेमका गेला कुठे? नमस्कार, आपण पाहत आहात जनतेचा बातमीदार न्यूज. मी शेषराव सोपणे. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातून ही धक्कादायक बातमी समोर येत आहे. तांबुळगाव, मुदखेड, सिपेगाव हा अनेक गावांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा संपर्क मार्ग आजही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शिक्षण, आरोग्य, शेती आणि दैनंदिन कामांसाठी हा रस्ता ग्रामस्थांचा मुख्य आधार मानला जातो. मात्र अनेक वर्षापासून या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय. ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर या रस्त्यासाठी तब्बल 6,43,00,000 रुपयाचा निधी मंजूर झाल्याचा दावा करण्यात आला. मोठ्या थाटामाटात भूमिपूजनही करण्यात आले. मात्र आता नागरिकांचा आरोप आहे की कागदोपत्री चित्र आणि प्रत्यक्ष वास्तव यात मोठी तफावत दिसत आहे. कारण संपूर्ण मार्गावर फक्त गिट्टी आणि मुरुम टाकून तात्पुरती डागडुजी करण्यात आल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे आजही कायम आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरून प्रवास करण्यासारखे झाले आहे. वाहन चालकांना अक्षरशः तारावरची कसरत करावी लागत आहे. याशिवाय अनेक लहान पुलांची कामेही अनेक महिन्यांपासून रखडलेली असल्याचा आरोप आहे. जुन्या पुलांची अवस्था धोकादायक झाली असून येत्या पावसाळ्यात वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त आहे. आता स्थानिक नागरिक थेट प्रश्न विचारत आहेत. 6 कोटींचा रस्ता नेमका कुठे गेला? निधी मंजूर झाला, भूमिपूजन झाले, मग काम पूर्ण का झाले नाही? संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार का? येत्या पावसाळ्यात पुन्हा गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आता संबंधित विभाग काय भूमिका घेणार आणि रस्त्याचे काम प्रत्यक्षात कधी पूर्ण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिक अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.